आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे मस्त खुसखुशीत उपवासाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप भगर घेतलेले आहे आणि भगर आपल्याला अगोदर चांगली धुवून घ्यायची 2 ते 3 वेळा. भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा भगर चांगली धुवून घ्यायची. तर हे पहा असं भरपूर पाणी घालायचं आणि हाताने चांगली चोळून भगर धुवून घ्यायची. तर इथं मी 3 वेळा भगर धुवून घेतलेले आहे आणि आता त्याच्यात परत आपल्याला पाणी घालायचंय. भरपूर पाणी घालायचं आणि झाकण ठेवून भगर आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे. तर मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया आणि लगेच आपल्याला साबुदाणा सुद्धा भिजत घालायचा आहे. तर इथं मी अर्धा कप साबुदाणा सुद्धा घेतलेला आहे. साबुदाणा अगोदर 1 ते 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे पहा मी साबुदाणा सुद्धा 2 वेळा चांगला धुवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये परत आपण पाणी घालूया. साबुदाणा बुडून थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे इतपत त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे दोन्ही सुद्धा रात्रभर भिजून घ्यायचं आहे. रात्रभर भिजून घेतल्यावर भगर आणि साबुदाणा मस्त फुगतो. तर रात्रभर मस्त असं साबुदाणा आणि भगर मी भिजून घेतलेला आहे आणि हे पहा मस्त असं साबुदाणा छान मऊ झालेला आहे. तर लगेच आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण पाणी गरम करायला ठेवूया. म्हणजे तोपर्यंत पाणी सुद्धा गरम होतं. तर मी गॅसवर इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 कप पाणी गरम करायला ठेवायचंय. कढईमध्ये आपल्याला 6 कप पाणी गरम करायला ठेवायचंय आणि बाजूला एखादा कप पाणी आपल्याला गरम करून ठेवायचंय. किंवा तुम्ही ह्याच्यामध्येच 1 कप पाणी जास्त घालू शकता आणि गरम झाल्यावरती 1 कप पाणी काढून ठेवायचं किंवा बाजूला 1 कप पाणी गरम करून ठेवायचं. म्हणजे आपल्याला लागलंच तर वरून पटकन टाकता येतं. तर हे पहा मी कढईमध्ये 6 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि बाजूला सुद्धा 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. पाणी चांगलं गरम होतंय तोपर्यंत आपण भगर आणि साबुदाणा वाटून घेऊया. तर त्याच्यासाठी इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि सगळी भगर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. भगर जास्त असेल तर 2 वेळा तुम्ही बारीक करून घ्या. सगळी भगर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय. तर मी पाणी मोजूनच घेतलेलं आहे. 1 कप बरोबर पाणी घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामधलं आपल्याला किती लागते बघूया. तर थोडंसं पाणी घालून मस्त बारीक अशी भगर मी वाटून घेतलेली आहे. तर लगेच आपण एखाद्या बाउलमध्ये काढून ठेवूया. तर वाटलेली भगर मी इथं पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि लगेच आपल्याला साबुदाणा सुद्धा वाटून घ्यायचा आहे. तर एकदमच सगळा साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेते. तर हे पहा मी सगळा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, लागण असं थोडं थोडं पाणी घालायचं. तर हे पहा मी राहिलेला अर्धा कप पाणी घालून मस्त बारीक असा साबुदाणा वाटून घेतलेला आहे. तर लगेच आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया. भगर आणि साबुदाणा वाटून घेण्यासाठी मी पूर्ण 1 कप पाणी घातलेले आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही वाटून घेताना. आणि अगोदर आता सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आणि तोपर्यंत पाणी सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तर चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि तुम्ही जर उपवासाला जिरे खात असता तर थोडेसे जिरे सुद्धा तुम्ही घालू शकता. उपवासाला चालत असले तुमच्याकडे तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल. किंवा थोडंसं तुम्ही लाल तिखट घालू शकता ह्याच्यामध्ये. लाल तिखट घातलं तर पापड थोडेसे लाल होतात. त्यामुळे तुम्हाला आवडत असलं तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आणि लगेच आता आपण वाटून ठेवलेलं मिश्रण एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने एकसारखं असं याला हलवीत राहायचं. म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. आणि पाण्यामध्ये मिश्रण घालताना गॅस थोडासा बारीकच ठेवायचा म्हणजे पटकन असं त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. आणि मिश्रण घातलं की एकसारखं असं हलवीत राहायचं.
जोपर्यंत थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत एकसारखं हलवीत राहायचं, त्याला बिलकुल सोडायचं नाही, नाहीतर पटकन ह्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. तर सगळं मिश्रण मी पाण्यामध्ये घातलेलं आहे आणि सगळं मिश्रण घालून झालं की गॅस थोडासा मध्यम करायचा आणि एकसारखं हलवीत राहायचं. 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला एकसारखं हलवीत राहायला लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल गाठी होत नाही, तर मस्त असं मिश्रण आपलं तयार होतं. तर हे पहा 2-3 मिनिटातच मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर एकदा थोडंसं घट्ट झालं की आपल्याला परत एकसारखं त्याला हलवायची गरज नाही. तर इथं आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 6 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया. त्याच्यावरती झाकण ठेवलं की 2-2 मिनिटांनी झाकण काढून पाहायचं, म्हणजे मग मिश्रण वरती येणार नाही. झाकण ठेवलं की 2-2 मिनिटांनी झाकण काढून सगळं मिश्रण असं हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं. असं करून 6 ते 7 मिनिटं ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवलं की जवळच थांबायचं आणि 2-2 मिनिटांनी झाकण काढून पाहायचं आणि असं हलवीत राहायचं, म्हणजे मिश्रण वरती येणार नाही. जास्त वेळ जर आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मिश्रण वरती येऊ शकतं. आणि हे पहा मी झाकण ठेवून 6-7 मिनिटं मिश्रण शिजवून घेतलं आणि झाकण न ठेवता 6 मिनिटं शिजवून घेतलेलं. सगळे मिळून आपल्याला हे मिश्रण शिजायला 12 ते 13 मिनिटं लागतं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. जर कमी प्रमाणात असेल तर 12-13 मिनिटात शिजून होतं आणि तुम्ही जर जास्त पापड बनवले तर तुम्हाला शिजायला थोडासा जास्त वेळ लागेल. तर मस्त असं मिश्रण आपलं शिजून तयार आहे. आणि अर्धा कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला मी. त्याच्यासाठी बरोबर मला 7 कप पाणी लागलेलं आहे. आणि मस्त असं मिश्रण तयार आहे. तर लगेच आता आपण ह्याचे पापड बनवायला घेऊया. तर थोडंसं मिश्रण दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे मिश्रण थंड होत नाही. आणि मिश्रण थंड झालं की थोडंसं घट्ट होतं आणि मग आपल्याला ह्याचे पाहिजे असे छान पातळ पापड बनविता येत नाहीत. त्यामुळे मिश्रण काढून घेतलं की राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं, म्हणजे मिश्रण गरम राहतं. आणि इथं मी पापड बनवण्यासाठी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि प्लास्टिकला तेल वगैरे मी काहीच लावलेलं नाही. एखादा ओला कपडा घ्यायचा आणि ओल्या कपड्याने छान प्लास्टिक पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे पापड बनवून घ्यायचे. आणि पहा मिश्रण छान तयार झाल्यामुळे पापड सुद्धा किती छान बनविता येते. अगदी आपल्याला पाहिजे असे पातळ पापड बनविता येते. तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसे बनवायचे तसे बनवून घ्या. तर तुम्हाला मी ह्याचं परत एक वेळा प्रमाण सांगते. अर्धा कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा असेल तर त्याच्यासाठी बरोबर 7 कप पाणी लागतं. तर हे पहा इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड आता आपल्याला 2 दिवस चांगले उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत. पापड आपण जेवढे चांगले वाळून घेतो तेवढे छान भरपूर दिवस टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. आणि पापड चांगले वाळून घेतल्यामुळे तळताना सुद्धा मस्त फुलतेत, अगदी आपल्याला पाहिजे असे आणि छान खुसखुशीत होतेत. त्यामुळे पापड चांगले वाळून घ्यायचे. तर इथं मी मस्त असे 2 दिवस कडक पापड वाळून घेतलेले आहेत. थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते किती मस्त फुगतेत. तर त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आणि पापड तळण्यासाठी चांगलं तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे पापड सुद्धा छान फुगतेत. आणि हे पहा किती मस्त पापड फुगलाय, अगदी मस्त फुगलेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र पापड झालेला आहे. मी हे पापड थोडेसेच बनवलेले आहेत तुम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी. तुम्ही हे जास्त सुद्धा पापड बनवून ठेवू शकता. अगदी 1-1 किलोचे पापड तुम्ही हे बनवून ठेवू शकता. वर्षभर टिकते, तर बिलकुल खराब होत नाहीत. जास्त जर पापड बनवले तर 2-3 दिवस चांगलं ह्याला ऊन द्यायचं आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. पूर्ण वर्षभर टिकते, तर बिलकुल खराब होत नाहीत. आणि तुम्ही उपवासाच्या दिवशी हे पापड मग तळून खाऊ शकता. अगदी मस्त फुगतेत आणि खायला सुद्धा खूप छान लागते, तर खुसखुशीत आणि खमंग. तर हे पहा इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत. पापड बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती मस्त पापड झालेले आहेत. मस्त फुगलेले आहेत आणि खुसखुशीत सुद्धा तेवढेच झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एक वेळा तरी हे पापड नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.